तर मॅरेथॉन कॉमेंट्री स्टार्ट आहे आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून आपण शैलेश निमगुडे सरांचा आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचा आढावा शैलेश निमगुडे सर घेतात. ऐकूया आवाज शैलेश निमगुडे सरांचा. चला आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. या लीग फॉर्मॅट मधली ही शेवटची मॅच. एका संघासाठी डू ऑर डाय, जे फिल्डिंग करतात त्या संघासाठी प्रामुख्याने. पहिला चेंडू शफल झालेत. मनोज साडे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल देखील अगदी मैदानाला समांतर दन 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 करत सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धावा, 4 रन्स. पहिल्या चेंडूवरती स्वागत नाही करोगे हमारा केलंय. चौकार राणे इथे स्वागत केलंय पहिल्या चेंडूवरती. मनोज साडे यांच्या बॅट मधून आलेला चौकार. शाहरुख यांचं स्वागत इथे चौकाराने केले जाते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होतंय. सन्माननीय अमरभाऊ गायकवाड पैलवान यांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. आमच्या संपूर्ण या मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान यांच्या वतीने संपूर्ण हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग दरम्यान आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवरांना विनंती असेल जे व्यासपीठ आपल्यासाठी उपलब्ध केलंय त्या व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. मॅच अगदी रोमहर्षक आहे. काटेकी टक्कर आहे. एका संघाला जिंकायचंच आहे तर एका संघाला इथे ग्रुपमध्ये टॉपला येण्याची संधी देखील आहे आणि ते मला वाटतं टॉपला येण्याची इथे प्रतीक्षा देखील करत असतील. हा चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर
हाताळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पंचांनी कळवलंय की ज्या पद्धतीने इथे बॅटर शफल होत आहेत आणि ज्या पद्धतीने चेंडू इथे डिलिव्हर होतो अगदी डाव्या यष्टीवरून हा चेंडू इथे डिलिव्हर केला जातोय. कुणाल आणि मनोज ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती कालच्या शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथे निकेत आणि निकेतचं स्वागत मनोज यांनी केलंय. बॉल सीमारेषेच्या अगदी बाहेर, षटकार 6 धाब्यांसाठी, ठोक डाला, 6 रन. या ठिकाणी रुद्र लाईटचे सर्वे सर्वा या ठिकाणी शंकरजी जावळे साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे. देखील त्याची उपस्थिती आपल्याला लाभली होती. काल ते एकटे झाले, परंतु आज ते चिरंजीवांबरोबर आलेले आहेत आणि आज मैदानामध्ये प्रत्येक टीमचा खेळ पाहण्यासाठी प्रामुख्याने आलेले आहेत. मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहे. रुद्र लाईट्स, शंकरजी जावळे साहेब आणि त्यांचे चिरंजीव, त्यांचं स्वागत. आणि त्याचबरोबर संतोषजी डोके साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तोरणा ट्रॅकर्स संतोष भाऊ डोक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे 32 धावा या 2 षटकांमध्ये पूर्ण झाल्यात. थांबा जरा, इथे पडताळणी सुरू आहे. थांबा जरा, पडताळणी सुरू आहे. मनोज सर, शेवटचा चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे. हे बघा, पहिला चेंडू डॉट होता निकेत यांचा. 12 आलेत, बरोबर आहे. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला षटकार होता. चला, 38 रन झालेत. झाली पडताळणी झाली आहे. चंद्रकांतजी कुदळे साहेबांकडून मनोज साडे यांच्यासाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक तिथे प्रदान करण्यात येईल. नो गुगल पे, नो फोन पे, ओनली कॅश.
धावसंख्या आपण पाहतो 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. शाहरुख वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक ते हाताळण्यासाठी येत आहेत. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या इथे आपण पाहिली कुठल्याही प्रकारची धाव नसेल. अडतीस धावा झाल्यात. 13 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. चांगली बॅटिंग मनोज साडे मैदानामध्ये आपल्या संघासाठी करतायत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती केलेला प्रहार बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार येईल षटकार 6 धावेंसाठी. काय देखणं असं नियोजन आयोजन आहे. प्रत्येक खेळाडूसाठी आकर्षक असं किट कॅप टी शर्ट ट्रॅक पॅन्ट त्याचबरोबर एवढं चांगलं सुसज्ज असं मैदान जे संपूर्ण महाराष्ट्रभरामधील नामांकित मैदानामधलं एक नामांकित मैदान म्हणजे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानामध्ये संपन्न होणारी एक देखणी स्पर्धा HPL. पुन्हा एकदा इथे बिग ब्लास्ट बॉल जाईल डीप वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मधून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार 6 धावा. षटकार पुन्हा एकदा बिग हिट. तिसरा होईल की नाही तू घेऊ का मी घेऊ कोणीच घेतला नाही. दोघात पुन्हा एकदा तिसरा आणि झेल विसरा. आता अशी परिस्थिती आली की तू घेऊ का मी घेऊ आणि त्यामध्ये मात्र झेल निसटला आणि मनोज साठे सारख्या बॅटरला अशा पद्धतीने जर जीवदान दिलं तर मात्र इथे स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखं आहे. रायगड संघाला इथे विजय प्राप्त करण्यासाठी मनोज साठे यांची विकेट घेणं फार गरजेचं आहे. परंतु अशी जर जीवदानं दिली तर तो फक्त मारत राहील आणि तुम्ही फक्त बघत राहाल. पुढचा चेंडू धावसंख्या होते ती 54. हा चेंडू मात्र इथे उजव्या इष्टीच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. 55 धावा झाल्यात. 55 धावा स्वाभाविक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 12 चेंडूंमध्ये 49 धावा या 55 मधल्या मनोज साठे यांच्या बॅटमधून आल्यात. दुसरा अर्धशतक होईल का. इथे देखील बॅट वरतून चेंडू प्रवेश होतो धाव घेण्याचा प्रयत्न परंतु वेळेस नकार आणि हे अगदी योग्य आहे. इथे पंचावन्न धावा हे तिसरं षटक सुरू आहे. त्यामधल्या 49 धावा या मनोज साठे यांच्या बॅटमधून आल्यात 13 चेंडूंमध्ये. इथे ऑन साइडला आणि पुन्हा एकदा वैयक्तिक 50 धावा मनोज साठे यांच्या बॅटमधून दुसरा अर्धशतक. बॅटिंग जर आवडली असेल तर विनंती आहे जोरदार टाळ्या मनोज साठेसाठी होऊ द्या. बघा तो कुठल्याही संघाचा असला तरी आपल्याच भागातील आहे याचा सार्थ अभिमान आपल्या सर्व खेळाडूंना होणं फार गरजेचं.
ठिकाणी जरी वाजवली जे सगळ्यांना समजतील असे ताल चालू शकतं, असंही काही लाईव्हला ते गाणं जाणार नाही. त्यामुळे मैदानामध्ये जेवढे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी त्यांचं मनोरंजन होईल असं काहीतरी वाजवा. कारण दुपारच्या सत्रामध्ये वातावरण इथे थोडंसं गरम आहे, थोडंसं प्रसन्न करणारं वातावरण तुमच्या डीजेच्या गाण्यांच्या माध्यमातून इथे झालं तर फार बरं होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 56 धावा. सर्व खेळाडूंना आणि संघ मालकांना सांगून तुमच्यापर्यंत येणं, त्यापेक्षा आयोजन कमिटीचे जे मुख्य सदस्य आहेत त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला हे अगदी योग्य होईल. निकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्राईकला मनोज. पुन्हा एकदा बिगिट. हाय अँड हँडसम बॉलला फेकून दिलाय डीप मिड विकेट. नंतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होते. धावसंख्या होते ती 62 धावा. पुन्हा एकदा इथे काहीसा शफल होऊन कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसतोय. उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू आहे. शॉट सिलेक्शन चांगलं आहे. जे जिकडचा चेंडू तिकडे खेळला तर नेहमीच धावा येतात. म्हणजे तुम्ही जर प्रॉपर बॅटरची जर बॅटिंग बघितली ना तर तो जिकडचा चेंडू तिकडेच खेळतो. काही जर नौके बॅटर जर बघितलं तर ते आडव्या बॅटचा जास्त वापर करतात, परंतु इथे वापर जिकडचा तिकडे. आणि पुन्हा एकदा ताकदवान फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून होईल फरार. पुन्हा एकदा येईल डीप काऊ कॉर्नर मधून. षटकार 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार आपण इथे पाहिलेत. पुन्हा एकदा शफल होऊन गॅप मध्ये चेंडू ढकललाय. फार मोठा चेस आहे आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंट भेदत बॉल जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावांसाठी. त्यासाठी पुन्हा एकदा अप्पर कटचा वापर. बॉल देखील जाईल कपर पॉइंटच्या दिशेने. फार मोठा चेस आणि पुन्हा एकदा येईल बॅक टू बॅक दुसरा चौकार. पुन्हा एकदा फुल टॉस. खराब चेंडू. त्याचा खरपूस घेतलेला समाचार. बॅक टू बॅक तिसरा चौकार 4 धावांसाठी. अशा पंचांचा रिव्ह्यू इथे त्यांचा अगदी योग्य आहे. तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलाय की गोलंदाजाकडून चुकीचा चेंडू हाताळला गेला. बीमार. आणि पंचांनी इथे नो बॉलचा इशारा देखील दिलाय. एकतर दुष्काळ आहे त्यामध्ये हा 13वा महिना. एकतर धावा इथे वाढत चालल्यात आणि त्यामध्ये निशान यांच्या गोलंदाजीमध्ये निकेत यांच्या
गोलंदाजीमध्ये हाताळलेला हा नो बॉल. उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मनोज साठे यांची बॅटिंग होते सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हा चेंडू मात्र सुरेख. फ्री हिटचा चेंडू अप्रतिमरित्या हाताळला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 81 धावा झाल्यात आणि मनोज साठे यांच्या बॅटमधून 74 धावा आल्यात. 81 मधल्या 74 धावा. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडूंमध्ये कदाचित वैयक्तिक 100 धावा देखील होऊ शकतात. आज मनोज साठे यांनी ठरवलंय खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी, मारेल तर चौकार षटकार. कारण 20 चेंडूंमध्ये 21 चेंडूंमध्ये त्या 74 धावा आहेत. फास्टेस्ट सेंचुरीचा विक्रम इथे नोंदवला जाईल का? लाईव्ह मध्ये देखील संपूर्ण पुणे जिल्ह्यातील काही खेळाडू देखील या स्पर्धेचा आनंद घेत असतील. प्रामुख्याने कोथरूड अख्खा हा विभाग आहे. ही स्पर्धा अगदी बारकाईने ज्यांना येता आलं नाही ते लाईव्ह मोबाईलद्वारे पाहत असतील आणि मनोज साठे यांचं कौतुक करत असतील की आपल्या भागातील हा एवढा मोठा सुपरस्टार खेळाडू नावाप्रमाणे नावाला साजेशी कामगिरी इथे करतोय. या संघाकडे ते राजगड योद्धा या संघाकडे जर आपण पाहिलं तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये पार्थ 11 या संघाकडे पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. मनोज साठे ऑन फायर. ठोक डाला षटकार. एक मध्ये क्रिकेट आणि दुसरं म्हणजे बैलगाडा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव तर वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि आपण म्हणतो ना एखाद्याचं नशीब असलं ना की तुम्ही काही करू शकणार नाही. आता जेमतेम एकच धाव होती. मनोज साठे नॉन स्ट्राईकला थांबले असते परंतु क्षेत्ररक्षकाने इथे चेंडू हातातून सोडला आणि तिथे 1 से भले 2 दोन धावा घेतल्याने पुन्हा मनोज साठे आला. 82 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आता त्यांच्याच वैयक्तिक धावा आपण बघूयात कारण धावसंख्येने विक्रम गाठलेला आहे. पुढचा चेंडू इथे मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावा. धावसंख्येत अतिरिक्त धावेने वाढ होते. धावसंख्या आता मात्र इथे होईल 91 धावा. त्यामधल्या 82 धावा या मनोज साठे यांच्याच बॅटमधून आल्या. त्यामधल्या काही त्या 91 मधल्या 82 सोडून काही अवांतर देखील आहेत. पुढचा चेंडू इथे देखील डाव्या इष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट बॉल. म्हणजे एकतर कर्जबाजारी आणि त्यामध्ये उसनं मागून खाणारा शेजारी अशी परिस्थिती झाली आहे. कर्जबाजारी संघ होतं. 92 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. हे 5वं षटक आहे. अजून यानंतर शेवटचं षटक असेल. काहीतरी करावं लागेल पार्थ यांना संघासाठी. इथे आखूड टप्प्याचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल इथे होईल सक्सेसफुल. बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 96 धावा झाल्यात. आता असंच गणित मोजूया. शेवटचा चेंडू होता आणि बरोबर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. सिंगल घेतली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. आता 100च खेळायच्या. 97 टोटल स्कोर आहे आणि या 97 मधल्या 87 धावा या मनोज साठे यांच्या आहेत. पार त्यांनी चांगली गोलंदाजी केली. कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब झालं आणि त्यामुळे तो खर्च इथे वाढला. बघा आपण गोलंदाजांचा अनालिसिस इथे आपण बघतोय. शाहरुख यांनी पहिलं षटक हाताळलं. 26 धावा त्यामध्ये खर्च केल्या. निकेत यांनी दुसरं षटक हाताळलं. त्यामध्ये 12 धावा खर्च करत असताना एक बॅटर बाद केला. तिसरं षटक पुन्हा एकदा शाहरुख आले. पुन्हा एकदा 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर निकेत आले. त्यांनी 25 धावा खर्च केल्या. त्यानंतर पार्थ आले. त्यांनी 16 धावा खर्च केल्यात.
आता अंतिम षटक प्रथमेश महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी आलेत. मनोज साडे यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. प्रत्येक मॅच मध्ये ते आपल्या संघासाठी जो धावांचा विक्रम करून देतात, या स्पर्धेतील सर्वाधिक धावा त्यांची नोंद या मॅच मध्ये झालेली आहे. ते रेकॉर्ड ब्रेक केलंय. अजून एक षटक शिल्लक आहे, बघूया काय होईल. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे फार दूरवरती, वन बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल चौकार, 4 धावा. एकशे एक धावा, तिहेरी अंकामध्ये धावसंख्येने मजल मारली आहे. काय बॅटिंग इथे केली मनोज साडे यांनी. आणि त्या 101 धावांमधल्या 91 आणि पुन्हा एकदा चेंडू इथे हवेत, झेल निसटलाय आणि त्यानंतर बॉल जाईल सीमारेषा पार, येतोय पुन्हा एकदा चौकार, 4 धावे. 95 धावा मनोज साडे यांच्या बॅट मधून आल्यात 28 चेंडूंमध्ये. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. सोप्पा झेल इथे निसटला आणि जीवदान मिळतंय. आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि सेंचुरी पूर्ण करण्यासाठी 5 धावींची गरज आहे. इथे वाह, वेगवान चेंडू, टोक क्रशिंग यॉर्कर. याच गोलंदाजीची खऱ्या अर्थाने गरज आहे. अशा बॅटरला रोखायचंय तर. 3 चेंडू शिल्लक, धावसंख्या 3 चेंडू शिल्लक, धावसंख्या 105, 95 मनोज साडे यांच्या. इथे देखील लॉंग बाउंड्रीच्या दिशेने खेळला, एक धाव तर वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल, क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब. धावसंख्या 107, 97 धावा मनोज साडे यांच्या बॅट मधून आल्यात. या शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यांना 3 धावींची गरज आहे वैयक्तिक 100 पूर्ण करण्यासाठी. धावसंख्या 107 आहे. 97 मनोज साडे. इथे फुलटॉस होता, पंच काय निर्णय देतील. बॅट मधून आहे का, बॅट मधून चेंडू गेलाय, वैयक्तिक 100 धावा, वाजवा टाळ्या. खऱ्या अर्थाने नशीब किशात घेऊनच आलाय. नशिबाचा जोर, नशिबाची साथ मनोज साडे यांना मिळालेली आहे. शेवटचा चेंडू, बिग हिट, ठोकडाला 6 रन आणि धावसंख्येचा इथे विक्रम.
प्रतिष्ठानतर्फे हार्दिक स्वागत. या ठिकाणी गोविंदजी इंगुळकर यांचं शुभागमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने HPL नव्या पर्वामध्ये मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम सर. त्याचबरोबर राजाभाऊ माळुंगे यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. या सर्वच मान्यवरांना विनंती आहे की प्रामुख्याने हे जे व्यासपीठ आहे हे आपल्यासाठी इथे उपस्थित केलेलं आहे. व्यासपीठावरती येऊन आपण या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घ्या, कारण हे सर्व जे मान्यवर आहेत यांचं फार मोठं योगदान, हे चांगलं पाठबळ आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीला, या संपूर्ण मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानला लाभलेलं आहे. आणि त्याचमुळे ही हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग ही नव्या पर्वामध्ये देखील यशस्वी होते. त्यामुळे सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक असे आभार आहेत. आपली संपूर्ण आयोजन कमिटी आपल्याला आदराने या ठिकाणी निमंत्रित करते आणि आपण या सर्वांचं या ठिकाणी या ठिकाणी आपण एक पारितोषिक इथे पुकारतोय. संदीपजी शेळके, संदीपजी मोकाटे आणि चंद्रकांतजी कुदळे या तिन्ही मान्यवरांकडून मनोज साडे यांच्या 100साठी 1,000 रुपयांचं म्हणजे 3,000 रुपये हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. तिन्ही मान्यवरांचं इथे मनपूर्वक असे आभार आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 118 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सुरुवात पार्थ यांच्या बॅटमधून चौकार ठोक झाला. 4 रन. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, त्यानंतर आलेली सिंगल. पुन्हा एकदा चेंडू इथे जोरदार अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. पहिलाच बॅटर गोल्डन डकचा शिकार. संघाचा संघनायक
पुन्हा एकदा इथे त्रिफळा बाद होईल आणि अजून एका विकेटचं पतन. संकेत इथे मला वाटतं बघूया अण्णा. काल इथे फार जागरण झालेलं आहे. 24 घंटा चोकन आहेत ते. बघूया अण्णा कशा प्रकारे इथे बॅटिंग करतायत. वाह, सॉलिड इन डिफेन्स. अगदी राहुल द्रविडला लाजवेल असा ड्राईव्ह अण्णा यांच्या बॅट मधून. सिंगल. इथे देखील अण्णांच्या बॅट मधून आलेला झेल इथे सोडण्याची शक्यता नाहीये. विकेटचा अजून एक पतन होईल. अण्णा यांनी चांगला प्रयत्न केला परंतु इथे बाद होतील तमुच्या आश्रयाला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. लॉंग ऑफ मधून चेंडू अडवतील. त्या दरम्यान सिंगल. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. अथर्व. आणि फार वेळानंतर इथे पार्थ यांना संधी मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार मारला त्यानंतर सिंगल त्यानंतर स्ट्राईकच मिळाली नाही. चेंडू देखील वाह. पुन्हा एकदा संधी मिळाली. अगदी समालोचन कक्षामध्ये समालोचकांना सलामी देणारा एक चांगला आणि देखना फटका. चौकार. 4 धावा. 4 रन्स. हा चेंडू देखील सीमारेषा पार. पार त्यांच्या बॅट मधून ठोक डाला. षटकार. 6 धावा. वरती गेला. आला बॉल आलाय.
गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय गोलंदाज निखिल, जर्सी क्रमांक 17 आहे, त्याचाच मोठा खतरा आहे बॅटरला. आणि जे काही अगोदरचे पर्व झाले त्यामधला एमर्जिंग प्लेयर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि हा अजून एक सुपरस्टार खेळाडू या संघामध्ये समाविष्ट आहे. पहिला चेंडू, वाह काय चेंडू इथे हाताळला, अप्रतिम. पार्थला इथे चेंडू गाळला नाही, टप्पा पडल्यानंतर गुलीगत अगदी आतल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. ही गोलंदाजीची ऍक्शन देखील फार वेगळी आहे, म्हणजे अगदी 3 ते 4 पावलांचा रनअप आहे आणि त्यानंतरची गोलंदाजी आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये राजेश सोरटे या गोलंदाजाशी काहीसे साम्य राखणारी ही गोलंदाजी आहे. अगदी हुबेहूब तेवढ्याच पावलांचा रनअप आहे. गोलंदाजाची शैली देखील तशीच आहे आणि बॉडी लँग्वेज देखील तशीच आहे. असंच अगदी हुबेहूब अशीच गोलंदाजीची शैली आहे. त्यांच्याबरोबरच आपण जर चर्चा केली तर ते सांगतील देखील. इथे संधी आहे विकेटची आणि अगदी राहुल यांच्या हातामध्ये जाऊन काय चौकार की षटकार? यस, षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा झाल्यात. बघा प्रयत्न तुम्हाला ह्या करावाच लागणार आहे. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला या मैदानामध्ये मोठे फटके खेळता येणार नाही. खऱ्या अर्थाने हे मैदान दुपारच्या सत्रामध्ये हे बॅटरच्या प्रेमामध्ये असं, ज्याप्रमाणे मनोज साठे यांनी बॅटिंग केली त्याचं नशीब देखील चांगलं होतं की 2 जीवदानं मिळाली. परंतु जीवदानं मिळाली परंतु त्याने प्रयत्न करायचं काही कमी केलं नाही. त्याला ठाऊक आहे आज नशीब आपल्या बरोबरीने, आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि आपला संघ तर क्वालिफाय झालाय सेमीसाठी. परंतु ही जी संधी आहे त्या संधीचं त्यांना सोनं करावं लागेल आणि ते त्यांनी केलं. आणि त्यामध्ये वैयक्तिक 100 धावांपेक्षाही जास्त धावा बनवण्याचा रेकॉर्ड त्यांनी या स्पर्धेमध्ये नोंदवलंय. मनोज साठे यांनी या मैदानामध्ये कित्येक रेकॉर्ड बनवलेले आहेत. नुकतीच काही महिन्यांपूर्वी याच मैदानामध्ये महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच NB ट्रॉफी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये इजाजभाई कुरेशी यांचा संघ हमराज मृत्युंजय या संघाच्या विरोधात होता. त्यावेळेस 6 चेंडूंमध्ये ज्यावेळेस 17 धावींची गरज होती, मनोज साठे स्ट्राईकला होते. बॅक टू बॅक 3 षटकार मारून, लागोपाठच्या पहिल्या 3 चेंडूंवरती 3 षटकार मारून हमराज मृत्युंजय संघ विजयी करण्यामध्ये मनोज साठे यांचा रोल होता. म्हणजे हे मैदान त्याच्यासाठी लकी आहे आणि तो संघ मेगा फायनल पर्यंत दाखल झाला होता. म्हणजे हे लकी मैदान आहे मनोज साठे यांच्यासाठी. हॅलो,
वारंवार सूचना देतो बरं का. व्यवस्थापक सुनीलजी राऊत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आयोजन कमिटीच्या वतीने आमच्या संपूर्ण हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीगच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. इथे पहिल्या सेमीफायनलचा कॉल आपण करतोय. बघा, ग्रुप ए आणि ग्रुप बी असे दोन ग्रुप आपण या स्पर्धेमध्ये आयोजित केले होते. प्रत्येक ग्रुपमध्ये 4 टीम होत्या. त्यामधील टॉप 2 टीम म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या टीम्स इथे सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाल्यात. त्यामध्ये ग्रुप बी मधून टॉप टेबल मध्ये 1 नंबर वरती टीम राहते शिवनेरी, तर टॉप बी मध्ये दुसरी टीम राहते रायगड, तर टॉप ए मध्ये पहिली टीम राहते तोरणा आणि टॉप ए मध्ये दुसरी टीम राहते ती सिंहगड. आता तोरणाची मॅच आपण लगेच लावणार नाहीये, त्यामुळे पहिली सेमीफायनलची मॅच इथे खेळवली जाईल. ग्रुप बी मधील 1 नंबरचा संघ शिवनेरी संघ, तर ग्रुप ए मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ सिंहगड. या दोन्ही टीम मध्ये पहिल्या सेमीफायनलचा टॉस आपण या मॅच नंतर लगेच संपन्न करणार आहोत. लगेच टॉस करून घेऊया आपण. मी मनीष पाटील सरांना विनंती करेल की आपण लगेच टॉस करून घ्या. चला, शिवनेरी टीम आणि सिंहगड टीम दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपण वेळ वाचवतोय, लगेच टॉस केला जाईल. शिवनेरी विरुद्ध सिंहगड, आणि टॉस करण्यासाठी मी या ठिकाणी मनीष पाटील सरांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेच जॉईन व्हायचं आहे.
44 धावा फलकावर आहेत. अजूनही ती घोडदौड मैदानात चालूच आहे. फुल लेन बॉल होता, ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक नाही, मिड ऑफचा बॉल जाईल मागे, एक सिंगल कंप्लीट. जितका फरक कमी करता येईल तितका प्रयत्न राजगड योद्धाचा आहे. तर आपण टॉस करतोय शिवनेरी आणि सिंहगड. चला चला, दोन कॅप्टन्स तयारीत राहायचं. आणि सिंहगड योद्धा जो अमित भाऊ मराठे ज्याचा संघ आहे, आपण टॉस घेतोय. अमर भाऊ गायकवाड आणि राजाभाऊ म्हाळुंगे यांच्या शुभहस्त नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. नाणं ही उपांत्य फेरीची पहिली लढत आहे, लक्षात घ्या. त्याचमुळे आता एक पाऊल फक्त टाकायचंय अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान आणि HPL 9 असा कॉल द्यायचा. कॉल कोण देईल? चालेल, हा सिंहगड योद्धाचे कॅप्टन देतील कॉल. स्पिन दी कॉइन सर. HPL असा कॉल. आपले मॅच रेफरीज पोहोचतील. मैत्री नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच टीम शिवनेरी स्ट्रायकर्सने. उपांत्य फेरीची लढत खूप महत्वाची आहे आणि या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये नाणेफेक आपण जिंकलात. निर्णय काय असेल? पहिलं क्षेत्ररक्षण करू. आतापर्यंत जो 2 दिवसांचा प्रवास आपल्या संघाने पूर्ण केलेला आहे त्या प्रवासावर समाधानी आहात की अजूनही काय अपेक्षा आहे? मागच्या मॅचला आम्ही पण लूज खेळलो कारण का आम्हाला माहिती होतं आम्ही क्वालिफाय आहे. पण आता आम्ही चांगले खेळण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकायची प्रयत्न करू. रणजित भाऊ हरपुडे जे संघ मालक आहे त्यांची प्रतीक्षा देखील पणाला लागलेली आहे. तर संघ मालकांबद्दल काय सांगाल? संघ मालकांचं खूप अभिनंदन, कारण आम्हाला त्यांच्या टीममध्ये खेळायला भेटतंय. आणि एवढ्या वर्ष आलं की रणजित भाऊची टीम कधीच सेमीफायनल खेळली नव्हती. आज फर्स्ट टाइम सेमीफायनल खेळती आणि आम्ही मान्य करतो की आम्ही फायनल पण जिंकून देऊ रणजित भाऊला. एवढं कॉन्फिडन्स कॅप्टनचा हाय लेवलचा आहे की आपला संघ जिंकावा. आपल्या संघाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. पण आता सिंह योद्धाच फलंदाजी करायची आहे. चांगल्या लयीमध्ये तुमचा संघ आहे. निर्णयाकडे कसं पाहताय? टॉस आपल्या हातात नसतो इथं पहिलं. आता जो पण निर्णय आहे त्यावर आम्ही प्रयत्न करून चांगले धावा करण्याचा प्रयत्न करू. बॉलिंग युनिट खूप स्ट्रॉंग आहे खरं तर तुमच्या संघाचं आणि म्हणूनच बॅटिंग युनिटवर देखील तो प्रेशर येत नाही जेव्हा तुमचा एक बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे. तर प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. आता लीग स्टेज संपली आहे, आता नॉकआउट स्टेज आहे. त्याचमुळे शिवनेरी स्ट्रायकर्सच्या संघाचा अभ्यास आहे. हां आहे, त्यांनी खूप चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये आणि त्यांना आता जेवढं जास्तीत जास्त टार्गेट देऊ त्यावर लक्ष देऊ. आता संघ मालक अमित भाऊ मराठे यांच्या प्रतिष्ठेचा देखील प्रश्न आहे. तर आपण देखील संघ मालकांबद्दल काय सांगाल? नाही, अमित भाऊ खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी आता जोपर्यंत आम्हाला साथ दिली ते बोलले की तुम्हाला जेवढं आवडेल तसं तुम्ही मनाप्रमाणे खेळा, काही हिशोब नाही. आता आम्ही पण सेमीफायनलमध्ये चांगलं करून फायनलमध्ये दाखल करायचा प्रयत्न करू. नाणेफेक जिंके शिवनेरी स्ट्रायकर्स. अभिनंदन, आपण क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि सिंहगड योद्धा आज करायची फलंदाजी. दोन्ही संघात यश, शुभेच्छा. एक छायाचित्र होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण चालू असं सामन्याचे अपडेट्स देणार आहोत. तर अमरभाऊ गायकवाड यांचा सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये घेणार आहोत. मी कमिटी मेंबर्सला विनंती करतो यायचं आहे. अमरभाऊ गायकवाड यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. प्रत्येकाचं समर्थन, योगदान, आशीर्वाद, शुभेच्छा आम्हाला मिळतात आणि त्याचमुळे स्पर्धा यशस्वी होते, यात कुठलंच दुमत नाहीये. सन्माननीय राजाभाऊ म्हाळुंगे, नावच राजा आहे आणि त्याचमुळे त्यांनी प्रत्येक पर्वामध्ये आम्हाला समर्थन दिलेलं आहे. त्यांचा देखील सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. राजाभाऊ म्हाळुंगे, आपण जो प्रेम प्रत्येक पर्वात आम्हाला देत आहे ते खरंच लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि यानंतर देखील आपण आमच्यासोबत असाल हा ठाम विश्वास आम्हाला आहे. धन्यवाद राजाभाऊ म्हाळुंगे, आपण या ठिकाणी आपलं योगदान दिलंय त्याबद्दल मनस्वी आभार. सन्मान होते सन्माननीय राजाभाऊ म्हाळुंगे यांचा. जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. दोन्ही पाहुण्यांचा मनस्वी आभार. सन्माननीय किसनभाऊ सोनार आपण यायचं आहे. सन्माननीय किसनभाऊ सोनार आपण यायचं. आपल्या देखील सन्मान मुख्य मंचावर केला जाणार आहे. प्रत्येक पाहुण्यांची उपस्थिती आमच्यासाठी विशेष आहे आणि आपण देखील आपलं योगदान आपलं हुमले मिळेल या स्पर्धेत दिलेला आहात. तर किसनभाऊ सोनार यांचा सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जातोय आणि हा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. धन्यवाद किसनभाऊ, आपण देखील आपण या स्पर्धेत आलात आणि आपला वेळ राखलेला त्याबद्दल मनस्वी आभार आणि स्वागत.
सन्माननीय पंकज भाऊ गीते यांचा शब्द सुमनानं मनपूर्वक स्वागत. तसेच सन्माननीय नकुलजी दगडे साहेबांचं देखील नकुलजी भेगडे साहेबांचं मनपूर्वक आभार आणि स्वागत. सन्माननीय सुजलजी हरपुडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक शब्द सुमनाने स्वागत. सन्माननीय यशजी शिर्के आपण देखील या स्पर्धेत उपस्थित राहिलेले आहात, आपलं देखील व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. मिलिंद संघ यांचा पूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी आलेला आहे आणि त्या संघाचे अध्यक्ष मिलिंदजी शेजवळ यांचं देखील आगमन या स्पर्धेनिमित्त झालंय, त्यांचं देखील आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं